मुंबई महापालिकेच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात असताना मनसेच्या गोटात अस्वस्थता वाढताना दिसतीये. पक्षाचे जुने संघटनात्मक नेते असलेले संतोष धुरी अचानक मनसे सोडून भाजपमध्ये जातात आणि जातानाच ते मनसेच्या अंतर्गत राजकारणावर, युतीच्या चर्चांवर आणि काही ठराविक नेत्यांना बाजूला ठेवण्यावर गंभीर आरोप करतात. या आरोपांमुळे आता थेट एकच प्रश्न उपस्थित होतो: मनसेत नेमकं काय बिनसलेलं आहे? संदीप देशपांडे खरोखरच नाराज आहेत का? आणि ही घडामोड मुंबई महापालिकेच्या राजकारणात काय बदल घडवणार आहे? या सगळ्याचा थेट सविस्तर आणि राजकीय वेध आज आपण घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. मुंबईच्या राजकारणात गेल्या काही दिवसात जे घडतंय ते वरवर पाहिलं तर साधं पक्षांतर वाटू शकतं. पण थोडं खोलात गेलं तर लक्षात येतं की ही घडामोड मनसेसाठी धोक्याची घंटा, भाजपसाठी संधी आणि ठाकरे राजकारणासाठी एक संवेदनशील वळण ठरू शकते. मनसेचे कामगार सेनेचे सरचिटणीस राहिलेले संतोष धुरी अचानक राजीनामा देतात आणि थेट भाजपमध्ये प्रवेश करतात. हे नाव तसं अनोळखी नाही. संतोष धुरी हे केवळ पदाधिकारी नव्हते, तर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यापासून पक्षात सक्रिय असलेले, संघटनात्मक ताकद असलेले नेते होते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते संदीप देशपांडे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. इथेच राजकारणाला धार येते. कारण जेव्हा एखादा जवळचा सहकारी बाहेर पडतो, तेव्हा प्रश्न फक्त त्याच्या जाण्याचा राहत नाही, तर तो काय सांगतो, कुणावर बोट ठेवतो आणि काय सूचक इशारे देतो याचं महत्त्व वाढतं. संतोष धुरी यांनी बाहेर पडण्यामागचं कारण सांगताना थेट जागा वाटपावर बोट ठेवलं. मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र मनसे शिवसेना ठाकरे गट युतीत हा प्रभाग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे गेला आणि उमेदवारी निशिकांत शिंदेंना देण्यात आली. इथूनच अस्वस्थता सुरू झाली. कारण हा केवळ एक प्रभाग नव्हता, तर मनसेतील अनेक इच्छुकांसाठी संधी गमावल्याची भावना निर्माण करणारा निर्णय होता. पण खरी खळबळ उडते ती तेव्हा जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धुरी थेट मुलाखतीत म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला. आम्हाला बांद्र्याच्या बंगल्यावरून लाथाडण्यात आलं. हा आरोप ठाकरे बंधूंच्या निर्णय प्रक्रियेवर, युतीच्या चर्चेतील अपारदर्शकतेवर आणि मनसेतील काही नेत्यांना बाजूला ठेवण्याच्या रणनीतीवर आहे. धुरी असंही म्हणतात की जर आजच आम्हाला अशी वागणूक मिळते तर उद्या सत्ता आली तर काय होईल? हा प्रश्न त्यांनी स्वतःसाठी विचारला आणि तोच प्रश्न मनसेतील अनेक कार्यकर्त्यांच्या मनात घोळत असल्याचं सूचित केलं. याच ठिकाणी संदीप देशपांडे यांचं नाव पुन्हा चर्चेत येतं. धुरी म्हणतात, माझं मन एवढं मोठं नाही की अपमान सहन करून थांबेन, पण संदीपचं मन मोठं आहे म्हणून ते अजूनही मनसेत आहेत. हे वाक्य साधं नाही. यात एक राजकीय सूचकता आहे की नाराजी फक्त एका नेत्याची नाही, तर ती दडपून ठेवलेली आहे. धुरींच्या दाव्यानुसार संदीप देशपांडे सध्या माध्यमांपासून लांब राहतात, प्रतिक्रिया देणं टाळतात, कारण पक्षाकडून बंधनं घातली गेलेली आहेत. जर एखाद्या पक्षाचा प्रमुख प्रवक्ता गप्प असेल तर त्यामागे केवळ वैयक्तिक कारण नसतं, ते संघटनात्मक तणावाचं लक्षण असतं. युतीच्या चर्चादरम्यान संदीप देशपांडे आणि धुरी यांना बैठकीपासून लांब ठेवण्यात आलं, असा आरोपही धुरी करतात. कारण जर संदीप बैठकीत असते तर ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 2 महापालिकेच्या जागा मागितल्या असतात आणि हेच ठाकरे बंधूंना नको होतं, असा धुरींचा दावा आहे. हा आरोप गंभीर आहे, कारण तो युतीच्या राजकारणात कमी मागणी करणारेच हवेत या मानसिकतेवर इशारा करतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला केवळ ताकद वाढवायची नाही, तर मनसेसारख्या पक्षांमधील नाराज घटकांना आकर्षित करून विरोधी मतांचं विभाजन टाळायचं आहे. धुरींसारखा नेता भाजपमध्ये घेणं ही केवळ संघटनात्मक भर नाही, तर राजकीय संदेश आहे. धुरी पुढे जाऊन म्हणतात की मनसेत अजूनही अनेक नेते नाराज आहेत आणि ते 16 जानेवारीच्या निकालाची वाट पाहत आहेत. निकालानंतर चित्र स्पष्ट होईल, असं ते सांगतात. हा दावा खरा ठरला तर मनसेसाठी तो मोठा धक्का ठरू शकतो, विशेषतः मुंबईत, जिथे मनसे पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या सगळ्या चर्चांवर संदीप देशपांडे यांनी थेट पण संयमाने उत्तर दिलंय. त्यांनी स्पष्ट केलंय की मी कुठेही गेलेलो नाही. मी मनसेचं काम करत आहे आणि करत राहीन. त्यांनी अफवा न पसरवण्याचं आव्हान केलंय आणि महापालिका निवडणुकीत मनसेच्या जागा वाढवण्यावर लक्ष असल्याचं सांगितलंय. त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं, ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे. हे वाक्य केवळ भावनिक नाही, तर ते मनसेच्या अस्तित्वाचं आणि राजकीय दिशेचं समर्थन आहे.
तसेच त्यांनी मान्य केलंय की युतीच्या प्रक्रियेत काहींना जागा मिळतात, काहींना मिळत नाहीत आणि हे राजकारणाचा भाग आहे. बाळा नांदगावकरांवर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलं आणि वेळच ठरवेल कुणाचा निर्णय योग्य होता असं म्हणत मुद्दा बंद केला. ही प्रतिक्रिया राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे, कारण ती तणाव वाढवण्याऐवजी तो आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न दर्शवते. आता देशपांडे यांनी जरी ते कुठेही जात नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरीही प्रश्न शिल्लक राहतोच. संतोष धुरी एकटेच नाराज होते की ते मनसेतील मोठ्या अस्वस्थतेचं प्रतीक आहेत? संदीप देशपांडे खरंच फक्त पक्षनिष्ठेमुळे थांबले आहेत की योग्य वेळेची वाट पाहत आहेत? आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनंतर हे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कधी चुप्पीपेक्षा कुजबूज जास्त बोलकी असते आणि ती कुजबूज कधी मोठा राजकीय भूकंप घडवेल हे सांगता येत नाही. तुमचं मत काय? संदीप देशपांडे मनसेतच राहतील की नव्या राजकीय वळणाची सुरुवात होणार आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.